ग्राम रोजगार सेवक संघटनेचा विजय असो, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा विजय असो, संगणक परिचालक संघटनेचा विजय असो, ग्रामसेवक संघटनेचा विजय असो। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो। कोण म्हणते होणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते होणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा। सरपंच परिषदतर्फे तुम्ही आज काळे कपडे घालून निवेदन दिलेले आहे, काय सांगाल? महाराष्ट्र राज्यातील गावगाळा चालवणाऱ्या सुमारे 28,000 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढाकाराने राज्यातील ग्रामसेवक युनियन, ग्राम रोजगार सेवक संघटना, संगणक परिचालक संघटना आणि सर्व ग्रामपंचायतींच्या कर्मचारी संघटना यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन संयुक्तरित्या त्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या शासनाकडच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गेल्या 3 दिवसापासून 18, 19, 20 असे ग्रामपंचायत बंद आंदोलन केले होते। त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। गेल्या 3 दिवसापूर्वी राज्याच्या विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न आला, मात्र शासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्याने आज आम्ही महाराष्ट्रभराचे सर्व पदाधिकारी शासनाला काळं निवेदन देऊन आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधावं म्हणून काळे कपडे घालून आणि काळं निवेदन देऊन आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। येत्या काळामध्ये या 5 संघटनांच्या ज्या छोट्या मागण्या त्या मान्य न झाल्यास येत्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही गावखेड्यांचा अपेक्षा मोर्चा घेऊन मुंबई मंत्रालयावर प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावातून बाहेर निघून रस्त्याने पायी मोर्चा घेऊन आणि मंत्रालयावर आगीकूच करणार आहोत। अशा एकूण किती मागण्या आहेत तुमच्या? त्या महाराष्ट्रातल्या 28,000 ग्रामपंचायतीमध्ये असलेले सर्व सरपंच, सर्व ग्रामसेवक, सर्व विविध घटक, ग्राम रोजगार सेवक आणि संगणक परिचालक कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या आहे। प्रत्येकाच्या प्रमुख 5 मागण्या घेऊन आम्ही शासनाकडे भांडतोय, मात्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे। ज्या प्रमुख आणि मूलभूत मागण्या आहे, जो हक्क आहे तो त्यांना भेटला पाहिजे, या मागण्यांच्या अनुषंगाने आमचा हा लढा आहे। बोला। यामध्ये तुम्ही एकूण 14 मागण्या घेऊन काळे कपडे घालून काळं असे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले, नेमकं काय सांगाल? आजच्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज जर ग्रामीण भागातलं म्हटलं तर सन्माननीय सरपंच महोदय असतील, ग्रामसेवक भाऊसाहेब असतील, ग्राम रोजगार सेवक असतील, संगणक परिचालक असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, यांचा ग्रामीण भागामध्ये विकास करण्याचा मुख्य दुवा आहे, मुख्य प्रयत्न आहे आणि त्यांच्या शासनाच्या विश्वासाने आज जर गावाची प्रगती करायचं ठरवलं तर ग्रामीण भागामध्ये त्यांच्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही। म्हणून शासनाचा आम्ही आज 18 ते 20 तारखेदरम्यान जे काम बंद आंदोलन केलं, राज्यातील सगळ्या ग्रामपंचायत लेवलला सगळे कर्मचारी सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयातून आज आमचे 30वे दिवस आहे। आज आम्ही काळे कपडे घालून आणि काळे कागदावर निवेदन देऊन की जेणेकरून शासनाचं उचित लक्ष वेधावं यासाठी आमचे विशेषतः महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचा राज्य सल्लागार म्हणून जळगाव जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपणास हे सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी राष्ट्रीय अधिनियम 2005 या अंतर्गत हा कायदा आहे। या कायद्यामध्ये सगळ्या घटकांना फिक्स पेमेंट दिलं जातं, पण ज्या ग्राम रोजगार सेवकावर शासनाचा खर्च वेधित होतो, जे गावाचा विकास केला जातो, गोरगरिबांना कुटुंबांना काम दिलं जातं, त्यांचा पोटाचा उदरनिर्वाह घेतला जातो, विशेषतः कोरोना महामारीच्या काळामध्ये सगळे घटक घरी बसून काम करून शासनाने पेमेंट दिलं, परंतु ह्या ग्राम रोजगार सेवकाचा राज्यामध्ये 32 रोजगार सेवक मृत्युमुखी पडले, पण शासनाने 32 रुपयेसुद्धा दिले नाही। ही खूप खेदाची बाब आहे। तरी शासनाचा आम्ही सगळ्या संघटनेच्या वतीने, ग्रामीण घटकातील संघटनेच्या वतीने एकच लक्ष वेधू इच्छितो की ग्राम रोजगार सेवकांना फिक्स वेतन द्यावं, त्यांचं TADA जे मागणी आहे ती पूर्ण करावी, शासनाचं 2013चं परिपत्रक आहे ते लागू करावं, विशेषतः त्यांचाही माणुसकी धर्म म्हणून त्यांना विमा संरक्षण लागू करावं आणि ते जे मिळणारं मानधन आहे ते वैयक्तिक खात्यावर मिळावं। यासह आमच्या जे घटक बांधव आहेत, संगणक परिचालक असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, सरपंच महोदय असतील, ग्रामसेवक संघटनेचे घटक असतील, तर यांच्या ज्या वास्तव मागण्या आहेत त्यासुद्धा आमच्यासह यांनी शासनाने लक्ष वेधून त्या मान्य करावं। नाव काय आपलं? माझं नाव सुरेश पाटोडे, संघटनेचा राज्य सल्लागार, जळगाव जिल्हाध्यक्ष। ते निवेदन मध्यभागी घ्या, ते ग्रामसेवक संघटनेचा घेता